ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। जळगावच्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना खडेबोल सुनावलेले आहेत। महामार्गाची दुरावस्था झालेली असून दुरुस्त न करणाऱ्या कंत्राटदाराला दंड का ठोठावला नाही, दुर्लक्ष करता आणि त्याचा त्रास आम्हाला होतो अशा शब्दांमध्ये चंद्रकांत सोनवणे यांनी सुनावलेलं आहे। अधिकाऱ्यांना यावेळेला धारेवर धरण्यात आलंय। दिशा समितीच्या पार पडलेल्या बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणेंनी चोपडा तालुक्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला। टर्मिनेशनचा प्रस्ताव दंड केला का त्याचा काही गव्हर्नमेंट कंडिशन बी झाल्या म्हणून दंड केला का आपण त्याला हे बघा, तुम्ही दुर्लक्ष करता, त्याचा त्रास आम्हाला तिथे होतो। आज संपूर्ण चोपडा तालुक्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरची लेन संपूर्ण खराब झालेली। भाई या असताना तुम्हाला किती वारंवार सूचना द्यायच्या। माझे आमदार लता सोनवणेंनी दोनदा आंदोलन केलं, उपोषण केलं, तरी दुर्लक्ष करताय तुम्ही। तर सकाळपासून आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत त्याचा आपण सविस्तर आढावा या बुलेटिनमध्ये घेतलेला आहे। आजच्या दिवसातली खरं तर महत्त्वाची घडामोड म्हणजे पुण्यामध्ये आज मोर्चा पार पडलेला आहे। आपण आधी बघितलं बीडमध्ये मोर्चा झाला, त्यानंतर परभणीत मोर्चा झाला, पुण्यात सुद्धा तितकाच मोठा मोर्चा झालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक घडामोडी नव्या आपल्याला घडताना दिसत आहेत। तपास जसा जसा पुढे जातोय तशा अनेक घडामोडी आपल्या समोर येताना दिसत आहेत। या सगळ्या घडामोडी आणि राज्याच्या राजकारणात नेमकं काय चाललंय हे सगळं आपल्याला बघायचंय, पण वेगवान स्वरूपात। इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला वेगवान बातम्या बघायच्या। त्यापूर्वी बघूया महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरती आवादा कंपनीकडे 3 कोटी मागितले गेले, त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। अजितदादा आधी असे नव्हते, दादा तुमच्या पाया पडतो, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, सुरेश धस यांची मागणी। देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड खंडणीखोरच, खासदार बजरंग सोनवणेंचा वाल्मिक कराडवरती आरोप। बीड प्रकरणी आरोपींना कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। दादागिरी करून हप्ते गोळा करणाऱ्यांवर सुद्धा जरब बसवणार। धनंजय मुंडेंचे लोक धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत। अधिकाऱ्यांद्वारे मराठ्यांना सुद्धा त्रास दिला जातोय, मनोज जरांगेंचा आरोप। दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन येतात। धमक्या देणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते। पत्रकार परिषदेत अंजली दमानी यांचा आरोप। भाजप आमदार सुरेश धसांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर। अजितदादांबद्दल गरळ ओकणाऱ्या धसांना कोण रोखणार, मिटकरींचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। एसआयडी मधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करतात, जितेंद्र आव्हाडांचे सोशल मीडियाद्वारे गंभीर आरोप। अधिकाऱ्यांचे फोटो केले पोस्ट। भाजपच्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात। नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। दिवसभरात 1 लाखांवरती सदस्य नोंदणीचं टार्गेट असल्याचं मत। गुजरातच्या पोरबंदरमध्ये कोस्टगार्डचा हेलिकॉप्टर क्रॅश होऊन दुर्घटना, 3घांचा मृत्यू। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। नवी मुंबईतील सायन महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे। जुईनगर इथल्या मार्गावरती एका डंपरने 3 ते 4 वाहनांना धडक दिली आहे। अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला आहे। 3 चारचाकी वाहनं आणि एका बाईकला धडक दिली आहे आणि अपघातात डंपर चालक हा फरार झालेला आहे। तर आपल्याला दृश्य बघायला मिळतात, यामध्ये मुंबईतील सायन महामार्गावर हा भीषण अपघात झालेला आहे। जुईनगर इकडे का मार्गावरती डंपरने 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिलेली आहे। आपण बघतोय गाडी उलटलेली बघायला मिळते, तसंच गाडीची जी कंडिशन दिसते त्यावरून हा अपघात किती भीषण आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते। या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। 3 चारचाकी वाहनं आणि एका बाईकला या डंपरने धडक दिली आणि डंपर चालक सध्या फरार आहे।
यानंतर बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. परळीत धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरती बैठक झाली. बैठकीत वाल्मिक कराड, पवन चक्की मॅनेजर नितीन भिक्कड हे उपस्थित होते. बैठकीत 3 कोटी रुपयांची डील झाली. 3 कोटींची डील 2 कोटीत फायनल झाली असा मोठा दावा आमदार सुरेश धस यांनी केला. अजितदादा, फडणवीस, शिंदे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी जाहीर मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे. मुंडेंना सरकारमध्ये ठेवू नका असंही धस म्हणाले. आका किंवा मोठा आका असो, गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली. तर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये शिजला होता असा दावा सुद्धा त्यांनी केला. काल मी अजितदादांवरती टीका केली नव्हती. अजित पवारांचे कान भरणं सुरू आहे असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलेलं आहे. तर अजितदादांना मुंडे कंपनीचा वेढा लागलाय असा टोला सुद्धा धस यांनी लगावलाय. आत गेल्यापासून नितीन कुलकर्णी गायब आहे. नितीन कुलकर्णीला समोर आणा, कोणाकडून किती माल घेतला सगळं मिळेल असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. मे महिन्यापासून देशमुखांच्या हत्येची तयारी सुरू होती असा दावा बजरंग सोनवणेंनी केलेला आहे. तर देशमुखांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा केली. धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठ्यांना त्रास दिला जातोय असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. धनंजय मुंडे शहाणा हो, मुंडे बहीण भावामुळे सर्वांना त्रास होतोय.